नमस्कार. मी डॉक्टर शिरीषा साठे. आधीची डॉक्टर आणि नंतर मानसशास्त्रामध्ये विशेष शिक्षण घेतलं आणि गेली 25 वर्ष मी काउन्सिलर आणि सायकोथेरपिस्ट म्हणून काम करते आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनांबरोबर, संस्था संघटनांबरोबर मानसशास्त्रज्ञ म्हणून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा काउन्सिलर्सना ट्रेनिंग देण्याचं काम करते आहे. प्रामुख्याने माझं काम हे तिथल्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देणं, त्यातही विशेषतः महिला प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था संघटनांबरोबर मी अधिक प्रमाणात काम करते. आत्ताचा माझा जो विषय आहे त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसा समजून घेणे हा मुद्दा आहे. हिंसेची व्याख्या किंवा हिंसेचे प्रकार आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. हिंसेच्या प्रकारामध्ये आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, लैंगिक असे सगळे प्रकार माहिती आहेत. परंतु हे सगळ्या प्रकारांविषयी आपण ज्या वेळेला बोलतो ना, तेव्हा त्यातल्या व्यक्त झालेल्या हिंसेविषयी बोलतो आहोत. मी आज तुमच्याशी जे बोलणार आहे त्या व्यक्त होणाऱ्या हिंसेच्या मागे अव्यक्त असं काय काय आहे बरं? काय चालतं माणसाच्या मनात? काय एखादा माणूस हिंसेचा वापर करतो किंवा काय एखादी स्त्री हिंसा सहन करते, या काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. एक आपण लक्षात घेऊया की अनुभव आपण ज्याला म्हणतो ना, ते प्राणी, पक्षी सगळ्यांनाच येतात. पण अनुभवाला अर्थ लावणं मात्र फक्त माणसाचं काम आहे बरं का, वैशिष्ट्य आहे ते. त्यामुळे हिंसा असं आपण जरी त्यातलं दृश्य म्हटलं तरी त्याचे इतके पैलू आहेत की ती हिंसा त्याला मी जेव्हा दिसते तेव्हा मी त्याला अर्थ काय लावते बरं? त्या अर्थाच्या मागे पुन्हा त्याविषयीचे माझे विचार काय असतात, त्याविषयी मी आजूबाजूला काय बघितलेलं असतं. जेव्हा मी मोठी होत असते त्यावेळेला कुठल्याही समाजाचा किंवा कुठल्याही वस्तीचा मी जेव्हा भाग असते तेव्हा हे सगळं आजूबाजूला घडत असताना मी त्याचे अर्थ काय लावत जाते, त्याचे माझ्या मनावर काय परिणाम होतात, त्याचा मी नंतर काय विचार करते, ह्यातल्या काही गोष्टी आपण जाणून घेऊयात. आपण ज्या ज्या वेळेला लहानाचे मोठे होत असतो, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये, आपल्या समाजामध्ये आपले नातेवाईक आपल्या आजूबाजूला असतात आणि तसं मोठं होत असताना अनेक घटना आपण आजूबाजूला बघत असतो आणि त्यातही कधीतरी आईला मारहाण होती आहे, बहिणीला होती आहे, एखाद्या मोठ्या भावाने बहिणीला धाकात ठेवण्यासाठी किंवा ती काहीतरी चुकली म्हणून मारलं. आणि मी कार्यकर्त्यांना असं विचारत असे की हे तुमचे अनुभव काय काय आहेत, तुम्हाला त्यावेळेला काय वाटायचं? तर ते म्हणाले की राग यायचा, कधी दुःख वाटायचं, खूप भीती वाटायची. आणि मग मी त्यांना असं विचारत असे की मग ह्या सगळ्याला हिंसा हे लेबल केव्हा लागलं तुमच्या मनात आणि तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्याला काय म्हणत होतात? तेव्हा बहुतेक वेळेला मला जे उत्तर मिळायचं ते असं की हिंसा हे लेबल ना आमच्या मनात तेव्हाच लागलं जेव्हा आम्ही ह्या कामामध्ये सहभागी झालो किंवा संस्था संघटनेबरोबर जोडले गेलो. तिथे ही भाषा आम्हाला ऐकायला मिळाली. जेंडर म्हणजे काय, त्यातलं असमानता म्हणजे काय, हिंसा कोण कोणावर कसं करतं, पितृसत्ता म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, हे सगळे शब्द आम्ही काम करायला लागल्यानंतर आमच्या लक्षात आले. मग मी विचारायची की मग तोपर्यंत तुम्ही काय म्हणायचात? तर ते म्हणले, बहुतेक वेळेला जे मला उत्तर मिळालं ते असं मिळालं की दिस इज द वे इट इज. म्हणजे हे असंच असतं, असंच चालतं, समाजात असंच असतं, नवरा बायकोचं नातं थोड्याफार प्रमाणात असंच असतं आणि हे चालायचंच, असं काहीसं आम्हाला वाटत होतं. जरी ते अनुभव बघायला आवडत नव्हते, दुःख होत होतं, राग येत होता, सगळं होत होतं, तरीसुद्धा हे बहुतेक असंच असतं असं वाटत होतं. सो हिंसा जेव्हा होते ना तेव्हा खरं काय होतं सांगू का? तर आपल्या मनात जी कुटुंब, आनंदी कुटुंब, समाधानी कुटुंब, स्थिर समाज, स्थिर नातेसंबंध, अशा ज्या सगळ्या कल्पना असतात ना, त्या सगळ्या कल्पनांना पहिल्यांदा सुरुंग लागतो. म्हणजे त्यातला कायदा असो, हक्कांची भाषा असो किंवा त्या लग्नाच्या नात्याचं कायदेशीर अस्तित्व असो, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला हिंसा होते त्यावेळेला मनाचा थरकाप उडवत नाहीत. त्यावेळेला जे मनात येतं ते म्हणजे अरे बापरे, हे असंच चालू राहिलं तर काय, माझ्या नात्याचं काय, ज्या अपेक्षा घेऊन मी ह्या घरामध्ये लग्न करून आले त्या अपेक्षांचं काय, मला मिळणाऱ्या आनंदाचं काय, माझं आयुष्य स्थिर असणार आहे का, समाधानी असणार आहे का, ह्या सगळ्या कल्पनांना कुठल्याही घरातली हिंसा किंवा कौटुंबिक हिंसा ह्या सगळ्या अपेक्षांना पहिल्यांदा सुरुंग लावते.
कुटुंब स्थिर असेल तर समाज स्थिर राहील अशी आपली कल्पना. कुटुंब स्थिर राहायचं असेल तर नवरा बायकोचं नातं स्थिर असलं पाहिजे आणि ते समाधानी असलं पाहिजे. पण ज्यावेळेला कौटुंबिक हिंसा होते त्यावेळेला ह्यातला विरोधाभास असा की जे नातं प्रत्यक्षात स्थिर नाही ते आता समाजाला मात्र स्थैर्य देणार आहे. हा विरोधाभासही आपण कार्यकर्ते म्हणून किंवा काउन्सिलर असू किंवा वकील असू तर आपण बघायला पाहिजे आहे. एखाद्या स्त्रीवरती हिंसा होत असेल तर एखादी तिची आजी किंवा सासू किंवा आजे सासू असं सहज तिला म्हणते किंवा वस्तीतली एखादी बाई असं म्हणते की अगं दारू तर पित नाही ना, दुसऱ्या बाईबरोबर त्याचं लफडं तर नाही ना, शिव्याच देतो, शिव्या ऐकल्याने काय अंगाला भोकं पडतात का, हे अर्थ जे लावले जातात ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्या मागे. म्हणजे NFHSचे जे रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 52% स्त्रियांना घरात होणारी हिंसा ही काही कारणांमुळे ही योग्य वाटते. म्हणजे त्याच्यात काही फार वावगं आहे असं वाटत नाही. आणि ती कारणं कुठली तर मग तिने स्वयंपाक नीट न करणं किंवा तिने पैशाची मागणी करणं किंवा सासूचा अपमान करणं, घर नीट न सांभाळणं किंवा नवऱ्याच्या विषयी काही संशय, म्हणजे त्याचं एखादं काही बाहेर प्रकरण असेल तर त्याविषयी तिने संशय व्यक्त करणं, असेल किंवा नसेल हा मुद्दा नाही, परंतु नवऱ्यावर संशय घेणं, अशी काही कारणं स्त्रियांनीच दिली आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना ह्या कारणास्तव तिच्यावर होणारी हिंसा ही रास्तच आहे असं वाटतं. हे मला असं वाटतं की आपण खरंच खोलात जाऊन समजून घेण्याची गोष्ट आहे की काय एखाद्या व्यक्तीला जी गोष्टी आपण अमान्य करतो आहोत ती गोष्ट एखाद्या व्यक्तीला ठीक आहे की त्यात काय वावगं असं का वाटावं. तर हे जे आपल्या मनामध्ये ही ज्या आपल्या सगळ्या धारणा तयार होतात ना त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एका बाजूला इंग्लिशमध्ये ज्याला डिस्कोर्स असं म्हणतात, आपण अगदी सोप्या शब्दात असं म्हटलं की मला लहानपणापासून काय असावं, कसं असावं, मी व्यक्ती म्हणून काय करणं चांगलं किंवा काय करणं वाईट, हे सगळं जे मला सातत्याने सांगितलं जातं म्हणजे असं समोर बसवून कोणी मला शिकवत नाही, कधी तेही शिकवतात, परंतु समाजामध्ये ऐकू येतं, घरात ऐकू येतं. म्हणजे एखादा मुलगा जेव्हा मित्रांशी भांडून घरी येतो आणि रडत रडत घरी येतो तेव्हा सहज त्याला त्याची आई किंवा आजी म्हणते की रडतोस काय मुलीसारखा. किंवा एखादी मुलगी खूप मस्तीखोर असेल तर मुलीच्या जातीला अशी मस्ती करणं शोभतं का. इथपासनं येणारी छोटी 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 वाक्य येत जातात आणि आपल्याला कळत देखील नाही की ही वाक्य केव्हा आपल्या आतमध्ये शिरतात आणि ती हळूहळू आपल्या विचारांचा आणि आपल्या धारणांचा भाग होतात. दुसरा भाग आहे तो म्हणजे माझी डिस्पोजिशन, म्हणजे माझं व्यक्तिमत्व कसं आहे, मला काय गोष्टी वाटतात. म्हणजे उदाहरणार्थ एकाच घरात वाढलेले 2 मुलगे आहेत आणि वडील अतिशय स्ट्रिक्ट आहेत, खूप कडक शिस्तीचे आहेत. तर त्यातला एक मुलगा अगदी कडक शिस्तीचा भोगता होतो, म्हणजे तोही तितकीच कडक शिस्त स्वतःच्या वागण्यामध्ये आणतो, तर दुसरा शिस्तीला झुगारून देतो. आता हे काय आहे बरं. दोघांच्यासाठी डिस्कोर्स म्हणजे त्यांना जे सांगितलं गेलं, वाढवलं गेलं ते वातावरण एकच होतं, पण तरीसुद्धा दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये किंवा ते जे पर्याय निवडत आहेत ह्याच्यामध्ये मात्र फरक दिसला. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या व्यक्तिमत्वाचे पैलू आले, लहानपणापासून मी ज्या वातावरणात वाढले तो भाग आला, किंवा मला जे सांगितलं गेलं ते आलं, किंवा आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांची माझ्या घरातले मोठे किंवा माझे पालक, ज्याला आपण सिग्निफिकंट अदर्स म्हणतो ना, म्हणजे माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, अशा अनेक गोष्टी ह्या माझ्या व्यक्ती म्हणून घडण्यामध्ये सहभाग घेत असतात. आणि त्यातनं माझी एक डिस्पोजिशन म्हणजे ती कुठली यंत्रणा माझ्या मनामध्ये तयार होते याला आपण म्हणतो डिस्पोजिशन. हा जो आपल्याला व्यक्तीमध्ये फरक सापडतो ना तो इथे सापडतो. त्यामुळे हिंसा समजून घ्यायची असेल तर आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की जी हिंसा सहन करणारी स्त्री आहे, समाजाकडनं तिला मिळणाऱ्या सूचना काय आहेत, तिचं व्यक्तिमत्व घडताना ते कसं घडलंय आणि त्या सगळ्याला ती अर्थ काय लावते. हिंसा करणारा जो पुरुष आहे त्याच्याही बाबतीत ह्याच पद्धतीने आपल्याला विचार करायला लागेल की ते सगळं मिळून तो जी हिंसा करतो आहे त्याचा अर्थ काय लागतो आहे. तिसरा भाग जे आहे की ह्या दोघांनी लावलेल्या अर्थामुळे त्यांच्या नातेसंबंधात काय निर्माण होत आहे
आणि चौथा भाग ह्या सगळ्याचे साक्षीदार ते म्हणजे तिचं कुटुंब, तिचे आई वडील किंवा अनेक ग्रामीण भागांमध्ये गावकी असते, भावकी असते किंवा जी बुजुर्ग मंडळी आहेत, हे सगळी मंडळी ह्या सगळ्याला अर्थ काय लावता आहेत. ह्या सगळ्याचा विचार आपण कौटुंबिक हिंसा हा विषय घेऊन जेव्हा काम करतो, कुठल्याही स्वरूपात कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये काम करतो, तेव्हा ह्या सगळ्याचा विचार करणं, किंबहुना मी असं म्हणेन की हे सगळं आपल्या कामाचं चौकट आहे, ज्या चौकटीतून किंवा ज्या चष्म्यातनं आपल्याला कौटुंबिक हिंसा बघायची आहे.